आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. तसही कुणालाही चिरकाळ सुख मिळतं का? नाही मिळत. ना सुख चिरकाळ टिकतं, ना दुःख टिकतं. परंतु हे केशव, काय सुख चिरकाल टिकणारं नसेल? सुख चिरकाल कसं टिकू शकतं पार्थ? हे विश्व तर परिवर्तनशील आहे. इथे क्षणोक्षणी परिवर्तन होत असतं पार्था. परिवर्तन तर प्रकृतीचा नियमच आहे. इथे कोणतीही वस्तू चिरकाल टिकत नाही. तुला आठवत असेल, मी तुला याआधीच सांगितलं होतं की आपल्या शरीराच्या अवस्था देखील चिरकाल टिकत नाहीत. मग सुख आणि दुःख कसं काय चिरकाल टिकेल? याचाच अर्थ आहे की सुखाच्या साथीने मनुष्याला दुःख देखील भोगावं लागतं. होय पार्था, सुख आणि दुःख एकाच चक्राच्या दोन अर्धगोलांप्रमाणे आहेत. हे चक्र फिरतच राहतं, फिरतच राहतं.